राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना आपण संपूर्ण राज्यभर राबवत आहोत। अनेक भागात पाणंद रस्त्यांची कामे चांगल्या पद्धतीने झाली आहेत। काही भागात अतिक्रमण व अंतर्गत वादांमुळे कामे प्रलंबित आहेत। काही रस्त्यांच्या कामाबाबत तक्रारीही झाल्या आहेत। शेती आणि शेतकऱ्यांसाठी एक अत्यावश्यक योजना म्हणून शासन याला कटिबद्ध आहे। कोणत्याही परिस्थितीत पाणंद रस्त्याच्या कामातील गुणवत्तेबाबत तडजोड सहन केली जाणार नाही, असे राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले। नागपूर येथील नियोजन भवन येथे पाणंद रस्ते योजनाबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीस आमदार समीर मेघे, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुने, माजी आमदार टेकचंद सावरकर आणि इतर विभाग प्रमुख उपस्थित होते। पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता यावी या दृष्टीने आपण प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे। कोणताही रस्ता घेण्यापूर्वी तो पाणंद रस्ता हा अतिक्रमण मुक्त असला पाहिजे। या रस्त्याला शासन निर्णयाप्रमाणे विशिष्ट क्रमांक दिलेला असला पाहिजे। याचबरोबर या रस्त्याचे भूमी अभिलेख कार्यालयाकडून सीमांकन केलेले असावे। या अटी त्या विधानसभा क्षेत्रातील पाणंद रस्ते योजनांचा आराखडा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत। रस्त्याच्या कामासाठी शासनाने 14 विविध योजनांचे एकत्रीकरण केले आहे। शिवाय निधीसाठी 12 स्रोतही खुले केले आहेत। एवढे सारे भक्कम पाठबळ शासन स्तरावर उपलब्ध करून दिले असून संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून ही योजना युद्ध पातळीवर राबवण्याचे त्यांनी आवाहन केले। प्रत्येक व्यक्तीला आजारावर मात करता यावी, वेळेवर उपचार घेता यावे यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तळमळीने शासन राबवित आहे। जन आरोग्य योजना व वय वंदना कार्ड अधिकाधिक लोकांनी काढावे यासाठी गाव पातळीपर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले। या योजनेसाठी जिल्ह्यातील 390 हॉस्पिटल पात्र असून केवळ 69 हॉस्पिटल पॅनलवर असणे योग्य नाही। या योजनेतील पात्र असलेल्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारापोटी मोबदला म्हणून शासन खर्च देऊनही अनेक हॉस्पिटलने दाखवलेली अनास्था सामाजिक उत्तरदायित्वाला नाकारण्यासारखी असल्याची खंत महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली। एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना संरक्षण कार्यकारिणी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। या बैठकीस आमदार समीर मेघे, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुने, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गणेश कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार गहलोत, विभागीय व्यवस्थापक डॉक्टर कुलदीप शिरपूरकर व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड, वय वंदना कार्डसाठी ऑनलाईन रेशन कार्ड व आधार कार्ड असणे आवश्यक आहे। हे कार्ड प्राप्त झाल्यानंतर 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातात। नागपूर जिल्ह्यात केवळ 37% एवढेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी कार्ड तयार झाले आहेत। वय वंदना अंतर्गत केवळ 8% कार्ड तयार झाले आहेत। येत्या 6 महिन्यात जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत हे कार्ड काढून देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करा, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला दिले। Asia, oh dream Asia, dream Asia, oh dream Asia, dream Asia, oh dream Asia. यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। वहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा। बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट है, आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो आगे। एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। Overall experience at Dream Asia was very good, and the best part I have liked was the fire show and the dance which was performed at the last 6 o'clock, and it is built recently, so everything was neat and clean.